माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये रातोरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे। विशेष म्हणजे महिनापूर्वी मोडनिंबमध्येच रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि त्यामुळे सध्या पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। माऊली यांच्याशी या संदर्भात बोलूया। माऊली, पुतळ्यांवरून होणारं राजकारण आपण जवळपास दर एक दिवसाआड नवीन बातमी समोर येते। आता माढ्यामधली ही बातमी आहे, काय अधिकचे तपशील? विक्रांत, अगदी बरोबर आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा बसस्थानकाचा जवळ पुतळा बसवण्यात आला। त्यावर शंभू प्रेमींनी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त लावला। माढा तालुक्यातील मोडणीम येथे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला। जागा सरकारी असल्याने पोलिसांनी पुतळा तसाच ठेवला। त्यानंतर अंजनगावमध्ये धनगर समाजाच्या देवस्थान शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। यावरून 4 दिवस गावात जातीय तणाव निर्माण झाला होता। अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करून पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित केला। पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, पण परवानगी नसलेल्या पोलिसांनी समजूत काढून पुतळा हटवला। आता मोडणीम गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोडणीम गावामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, कारण रातोरात काल रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा उभा करण्यात आलाय। त्यामुळे सध्या मोडणीम मध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। रात्रीच्या अंधारात परवानगी न घेता पुतळे बसवण्याचा सोलापूर जिल्ह्यातील हा प्रकार जातीय तणाव वाढवणारा आणि कायदा सुव्यवस्थेला ताण आणणारा आहे। त्यामुळं रातोरात असे पुतळे बसवू नये म्हणून सुद्धा पोलिसांकडून वारंवार आव्हान केलं जात आहे। तरी पण काल रात्रीतच आंबेडकरांचा पुतळा बसवल्यामुळे आता मोडलीम गावामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। विक्रांत, धन्यवाद माऊली दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।